नमस्कार. आपुलकी विवाह संस्थेत आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी निवृत्ती मंडलिक पत्रकार. आज आपण आपुलकी विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खिरड सर यांची मुलाखत घेणार आहोत. मुलाखतीचा विषय एकदम गहन आहे. विषय आहे विधवा मुलींचे विवाह. ज्या मुलीचा नवरा अपघातात नैसर्गिकरित्या त्याचा मृत्यू होतो, अशा मुलींच्या विवाहाचा राजेंद्र खिरड सरांना काय अनुभव आला आणि त्यांची विवाह संस्था आहे आपुलकी विवाह संस्था. ह्या विवाह संस्थेमार्फत त्यांनी अशी लग्न जुळवताना त्यांना कोणकोणती आव्हानं अडीअडचणी समोर राहिल्या त्या संदर्भात आज आपण त्यांची प्रक्रिया जाणून घेणार आहोत. विधवा विवाहाचा प्रश्न जो आज ऐरणीव येत चाललेला आहे, तुम्ही आपुलकी विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहात, कशी त्याची सोडवणूक करता? नक्कीच विधवा विवाह करताना फार अटी शर्ती नसतात. नक्कीच तिला गरज असते आणि तिचा नवरा हा आपत्कालीन मृत्यू किंवा काही आजाराने काही घटनांमुळं असं काही मृत्यू होतो आणि त्यांना ती गरज आहे लग्न करण्याची आणि त्यांनी ते करावं. आपुलकी विवाह संस्था त्यांना सहकार्य नक्कीच करते. आपुलकी विवाह संस्थामार्फत आपण विधवांचे विवाह करताना आपल्याला कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागतं? नाही, विधवा विवाहाचे जास्त त्रास होत नाहीये असं म्हणलं तरी हरकत नाही. कारण शेवटी तिचं दुःख असतं की नवरा गेल्यानंतर तिला एकटीला कटणं खूप कठीण जातं. कारण बाहेरची परिस्थिती पाहता की समोरचा माणूस किंवा समोरची लोक तिच्याकडे वेगळ्या नजरेने दृष्टीने पाहत असतात आणि त्या दृष्टीतनं तिला हव्यास असणारे लोक दिसतात, तिच्यावरती वाईट नजर बघणारे लोक दिसतात. तर अशा मुलींचे, अशा विधवेंचे लग्न करण्यासाठी मी कायम तत्पर असतो आणि अशी विवाह बरेचसे माझ्याकडनं म्हणून विधवा झालेल्या ज्या मुली असतात, ह्या मुली कुठेतरी राखाडलेल्या दिसून येतात का? त्यांचं लग्न होताना त्या कुठेतरी लेट होतात का, किंवा त्यांची मानसिकताच नसते लग्न करायची? असं काय असतं का? हा दैवी भाग आहे. बघा, लग्न करताना कुठली स्त्री माझा नवरा म्हणून मरावा म्हणून लग्न करत नाहीये किंवा कुठला पुरुष माझी बायको मरावा म्हणून लग्न करत नाहीये. ते रखडलेले वगैरे काय असं काही नसतं. तिचा हा दैवी भाग असतो, तिचा प्रारब्ध असतं, तिचा भोग असतो. तो ते भोगाप्रमाणे तिचा नवरा लग्नानंतर ॲक्सिडेंटमध्ये किंवा काही आपत्कालीन मृत्यू किंवा काही आजार अशा काही गोष्टींमुळे होतो, त्याला तिचा काही दोष आणि तिच्या लग्न उशिरा किंवा लवकर होण्याचा याचा काही संबंध नसतो. पण त्या मुलींचं झटपट लग्न होऊ शकतं, पण त्या मुली मानसिकदृष्ट्या तयार नसतात लग्न करण्यासाठी. नाही, काय असं असतं, त्या नवऱ्यावर तर तिचं जीवापड प्रेम असतं. ते प्रेम विसरायला तिला काहीतरी काळ जावं लागतो ना. नवरा मेल्या लगेच कुठली विधवा स्त्री तयार होत नाहीये. तिला वेळ द्यावा लागतो. तिला एखाद्या विधवेला एखादा मुलगा आहे, अपत्य मुलगी, अशी विधवा लग्न करण्यासाठी राजी होती का? होती ना, ती तयारीच असते. तिला मुलासकट स्वीकारणारा हवा असतो आणि तो मुलासकट स्वीकारणारा मिळाला तर ती लग्न करू शकते. नाही तर मुलाला कुठे ठेवणार? तिचा मुलगा असतो, ती मुलाला कुठे ठेवणार? पण एकंदरीत तिचा जो पहिला नवरा असतो, जो आपत्कालीन परिस्थितीत स्वर्गवास झालेला असतो, त्या मुलाच्या घरचे, थोडक्यात त्याचे सासू सासरे म्हणून पहिले, तर ते त्यासाठी राजी होतात का? होतात ना, परमिशन देतात का? होतात ना, कारण गरज आहे. त्यांना माहिती असतं हिला इथं ठेवून किंवा हिने तिचं आयुष्य वाया घालू नये, तारुण्य वाया घालू नये, म्हणून ते उलट सहकार्य करतात. ते सांगतात आमचा मुलगा गेलाय, आता तू कशाला तुझं तारुण्य वाया घालवते, तर आम्ही तुला एखादा मुलगा सुचवू, तुझ्या डोक्यात काय असेल तर सांग, आम्ही तुला मदत करू, आणि ते लग्न करून द्यायला पण तयार असतात. परंतु काही लोक खूप प्रतिगामी विचाराचे असू शकतात, किंवा उद्या हीच आपल्या संपत्तीत वाटा मागणार, आपल्या मुलाच्या हिस्स्यामध्ये ही वाटा मागणार, अशा काही मतभेदी प्रक्रिया होतात का? नाही, मी संपत्तीसाठी नाही करत. माझा तरी अनुभव आहे, संपत्तीसाठी सुनेला कुणी मुलगा मेल्यानंतर बाहेर काढत नाहीये. तिला सांभाळण्याचा दृष्टिकोन असतो, पण तिचं भवितव्य सुंदर सुफल हो यासाठी प्रयत्नवादी असतात सासू सासरे तिचे. तिच्या त्यांच्या प्रॉपर्टीच्या हिश्श्यासाठी तिला ते बाजूला नाही, ऑलरेडी ते देतात, प्रॉपर्टीचा हिस्सा पण देतात आणि सुंदर लग्न करून देण्यासाठी प्रयत्न पण करतात. म्हणजे एकंदरीत सगळं सकारात्मकच बाजू दिसून येते. विधवेच्या बाबतीत सगळी सकारात्मक बाजू असते. एकंदरीत काय सांगू शकता एका मिनिटात
विधवा विवाह संदर्भात? विधवा विवाहाला कायम मान्यता देतो हा. आणि कायम लोकांना मी सकारात्मक दृष्टीने मदत करतो. आणि विधवा जर कोणी असतील तर त्यांनी मला संपर्क साधा, लवकरात लग्न ठरण्यासाठी मी त्यांना मदत करेन. नक्कीच हे होते आपुलकी विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेड सर, ज्यांना विधवेबद्दल खूप आत्मीयता आहे. विधवे प्रश्न लवकरच मार्गी निघावा, विधवेचे लग्न लवकरच व्हावी, विधवा ह्या रखडल्या जाऊ नये, यासाठी आपुलकी विवाह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खेड सर हे पुरेपूर असा सकारात्मक प्रयत्न करत आहेत. अनेक विधवेने जर आपलं लग्न होत नसेल, लग्नात काही अडचणी येत असतील, काही वेदना असतील, व्यथा असेल, जे काय असेल ते, तर तुम्ही राजेंद्र खेड सर यांना संपर्क करा. त्यांचा संपर्क नंबर आपल्याला नक्कीच भेटला जाईल. धन्यवाद सर. धन्यवाद.